शवविच्छेदन सुरू आहे। अनेक नातेवाईक मृतदेहाची ओळख पटत नसल्याने चिंताक्रांत आहेत। डीएनए रिपोर्ट मॅच झाल्यानंतर नातेवाईकांना मृतदेह सुपूर्द केले जातील अशी माहिती मिळतेय। अपघात एवढा मोठा होता की मृतदेहांची ओळख पटणं कठीण झालेलं आहे। त्या सगळ्यांचं सध्या शवविच्छेदन सुरू आहे अहमदाबादमधल्या सिव्हिल रुग्णालयात आणि नातेवाईकांना डीएनए सॅम्पल्स हे रुग्णालयात आणून देण्याचं आवाहन केलेलं आहे आणि त्या डीएनए सॅम्पल्स सोबत डीएनए टेस्ट केली जाईल आणि त्यानंतर मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द केले जातील। वेदांत नेब आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देत आहेत। वेदांत, नातेवाईकांची गर्दी तर अर्थात झालेली असणार आहे, काय परिस्थिती आहे सध्या तिथे, काय प्रोसिजर सुरू आहे? प्रज्ञा, अहमदाबादचं हे सिव्हिल रुग्णालय आहे आणि याच सिव्हिल रुग्णालयामध्ये पोस्टमॉर्टम रूमच्या बाहेर आपण आहोत। अनेक नातेवाईक इथे येत आहेत। खरं तर ज्या प्रकारे हा अपघात झाला, अचानक अपघात झाला आणि त्यामुळे दुःखाचा डोंगर कुटुंबियांवर कोसळलेला आहे आणि त्यातनं सावरत आहेत आणि ज्या प्रकारे पोस्टमॉर्टम रूमच्या इथे येत आहेत की आपल्या जवळच्याची किंवा जे कोणी आपलं या विमानामध्ये होतं त्याची ओळख पटावी यासाठीचे प्रयत्न नातेवाईकांकडून केले जात आहेत। साधारणपणे आपण बघतोय की 242 जण या विमानात होते, 12 क्रू मेंबर्स होते, इतर प्रवासी होते। त्याशिवाय हे विमान थेट कोसळले ते बीजे मेडिकल हॉस्टेलच्या वरच्या माळ्यावर, म्हणजे अगदी जिथे टेरेस आहे तिथे हे कोसळलं। त्यामुळे तिथे सुद्धा जे त्या ठिकाणी मेसमध्ये आलेले जे डॉक्टर्स होते, निवासी डॉक्टर्स होते, ते सुद्धा काही जखमी झालेत तर काही मृत झालेले आहेत आणि त्यामुळे सगळ्यांचा जो शवविच्छेदन आहे ते याच पोस्टमॉर्टम रूममध्ये केले जाते। 2-3 ठिकाणी खरं तर याच सिव्हिल रुग्णालयामध्ये हे पोस्टमॉर्टम शवविच्छेदन केलं जातं आणि त्यामुळे अगदी मुंबई असेल, दिल्ली असेल किंवा जे नातेवाईक वेगवेगळ्या भागांमध्ये आहेत देशातल्या, ते आता इथे येत आहेत आणि याच पोस्टमॉर्टम रूमच्या बाहेर आपण मोठी गर्दी झालेली पाहायला मिळते। कारण डीएनए टेस्ट नातेवाईकांची केली जाणार। डीएनए मॅच झाल्यानंतर जे मृतदेह आहेत ते त्यांच्या नातेवाईकांना दिले जाणार आहेत। दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे, त्यातनं ते सावरत आहेत। शिवाय आपले या अपघातामध्ये जखमी आहेत का याची विचारपूस ते करतायत। शिवाय डीएनए सॅम्पल सुद्धा घेऊन यायला सांगितलेलं आहे। त्यामुळे जवळच सर्व जे नातेवाईक आहेत त्यांना तिथे जाण्याचं आणि डीएनए सॅम्पलसाठी जी प्रक्रिया आहे ती करण्याचं आवाहन इथे प्रशासनाकडनं, डॉक्टरांकडनं केलं जात आहे आणि पोलीस बंदोबस्त सुद्धा वाढवण्यात आलेला आहे। त्यामुळे गर्दी होऊ नये आणि जे काही काम इथे सुरू आहे ते काम सुरळीत व्हावं त्यासाठी पोलीस मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत। आणि एकूणच आपण बघितलं काल दुपारी 1:30 वाजताच्या सुमारास ही सगळी मोठी दुर्घटना झाली आणि दुर्घटनेनंतर ढिगारा तिथे होता, तो ढिगारा बाजूला करून जे कोणी जखमी आहेत, जे कोणी मृत आहेत त्यांचे मृतदेह बाजूला करण्याचं काम, जे जखमी आहेत त्यांना बाहेर काढण्याचं काम हे इथे प्रशासनाकडनं सुरू होतं। फायर ब्रिगेड, NDRF इथे होते, पोलीस प्रशासन इथे होतं आणि त्यानंतर आता या पोस्टमॉर्टम रूमच्या बाहेर आपण बघतोय नातेवाईक यायला सुरुवात झालेली आहे। बरोबर आहे वेदांत, हा अपघात जेवढा दुर्दैवी आहे, जेवढा वेदनादायी आहे, त्याहून कित्येक पट वेदनादायी नंतरची ही सगळी प्रोसिजर आहे। आपल्या नातेवाईकांच्या मृतदेहांची ओळख पटवणं, त्याच्यासाठी डीएनए टेस्ट करणं, या सगळ्या पायऱ्या। वेदांत, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।